हॅलो गाइस, नमस्ते, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। उज्जैनमधील महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो स्नेहभोजनासाठी। आमच्या भागातील काही लोक, काही गलई बांधव आहेत जे उज्जैनमध्ये आहेत, त्यांनी सर्व यात्रेकरूंना स्नेहभोजन दिलं व खूप सारे गिफ्ट सुद्धा दिले आणि दिवसाची सांगता झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो होतो स्थिरमन गणेश मंदिरात। स्थिरमन गणेश मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे। हे मंदिर भगवान गणेशांना समर्पित आहे, ज्याला स्थिरमन नावाने ओळखतात। तर स्थिरमन हे नाव का पडलं? तर स्थिरमन म्हणजेच धैर्यशील, धैर्यवान आणि स्थिर मन असणारं हे मंदिर खूप प्राचीन आहे, याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये येतो। त्यामुळे उज्जैनला येणारे ऑलमोस्ट सर्व लोक इथे येतात। असं बोलतात की मंदिराचा संबंध डायरेक्ट महाकालेश्वर मंदिराशी आहे। इथे दर्शन करण्यानं माणसाला स्थैर्यता, धैर्य, सफलता प्राप्त होते। इथं आल्यावर एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांती आणि सुख समृद्धी भेटते। हे मंदिर प्राचीन भारतीय शैलीचं आकर्षण असून मंगळवार, बुधवार इथे जास्त गर्दी असते। तिथून आम्ही गेलो होतो गडकालिका मंदिर पाहण्यासाठी। उज्जैन येथील गडकालिका मंदिर, जिथे एक महिला पुजारी सर्व विधींचं नेतृत्व करते। कालिका देवीला समर्पित हे मंदिर अशा काही हिंदू मंदिरांपैकी एक आहे जिथे महिला पुजारी म्हणून काम करतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधी करण्याचं काम फारसं महिला पुरोहित किंवा पुजारी करत नाहीत। याला अपवाद म्हणजे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील गुंती गंगम्मा मंदिर आणि दुसरं म्हणजे उज्जैन मधील गडकालिका मंदिर, जिथे आरती, पूजा, अभिषेक महिला पुजारी करतात। मध्य प्रदेशातील उज्जैन हे पूजनीय आहे। शक्तिपीठ हरसिद्धी देवी येथे आहे। गडकालिका मंदिराला अधिकृतपणे शक्तिपीठ म्हणून मान्यता नसली तरी त्याचे महत्त्व खूप आहे। अनेकांचा असा विश्वास आहे की हे मंदिर शक्तिपीठ आहे। पुराणानुसार असं मानलं जातं की माता भगवती सतीचे ओठ उज्जैन येथील शिप्रा नदीच्या काठाजवळ भैरव पर्वतावर पडले। कवी कालिदास याच मंदिरात कालिका देवीची पूजा करायचे। हे मंदिर महाभारत काळापासून स्थापित झाले असल्याचे म्हटले जाते, त्यामुळे त्यातील मूर्ती सत्ययुगातील आहेत। तुम्ही जेव्हा उज्जैनला याल त्यावेळेला गडकालिका मंदिर व स्थिरमन गणेश मंदिर या दोन्ही मंदिरांना जरूर भेट द्या। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बड़े